नमस्कार मित्रांनो, रिव्हिल हिस्ट्री अँड मायथॉलॉजीमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आज मी आपल्याला संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपुराची केलेली लूट, राख रांगोळी व त्यांची युद्धनीती याबद्दल सांगणार आहे. संभाजी महाराजांची युद्धनीती कशी आणि काय होती हे जास्तीत जास्त डिटेलमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी एक असा प्रसंग सांगेल जो ऐकून आपल्याला संभाजी महाराजांचे मावळे असल्याचा अभिमान वाटेल. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर एक छोटीशी गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते. ती म्हणजे माहीत आहे हा व्हिडिओ यायला थोडासा उशीर झाला, पण मित्रांनो, आपल्या चॅनलचे लवकरात लवकर 1,00,000 सबस्क्रायबर्स पूर्ण होणार आहेत. म्हणून त्यानिमित्त एका खूप मोठ्या प्रोजेक्टवर मी काम करतो आहे. एक असा व्हिडिओ जो तुम्ही यापूर्वी कधी बघितला नसेल. तो व्हिडिओ बनवायला प्रचंड पैसा, वेळ आणि मेहनत लागणार आहे. त्यामुळे थोडंसं समजून घ्या. तर चला, जास्त वेळ न लावता हा व्हिडिओ सुरू करूया. नवरात्र आले. पडल्या खांद्याची रक्त प्यालेली धारी हत्यारे मर्द हातांनी कमरांना आवळली. दसरा सजवून मावळी फौजा पाचडात एकवटल्या. 5,00,000 मावळे जमले. मानाजी मोरे, तुकोजी पालकर, संताजी बहिर्जी घोरपडे, धनाजी जाधव, केशव त्रिमोल, सर्जीराव जेदे, संताजी जगताप, दादाजी व भीमाजी काकडे, येसाची मल्हार इत्यादी असा बाकाना मर्दाना रायगड सोडून आले. सिंहासन सदरेला बसलं, तिची बैठक बसली. हंबीरराव, प्रल्हादपंत, आनंदराव, रूपाजी, निळोपंत, कविकुलेश यांच्या मेळाने संभाजीराजे सदरेवर येताच जमल्या बाक्यांनी अदिमीने रिवाज दिला. संभाजीराजांचा सदरेवर जमलेल्या आसामींवर नजरफेक टाकताना त्यांचा ऊर भक्कम विश्वासाने भरून आला. मोहिमेच्या तडफदार मनसुबा खुला करीत ते तोलाच्या वजनदार बोलीत म्हणाले, श्रींच्या इच्छेने आबासाहेबांनी हे राज्य उभं केलं. त्याच बळावर आता याला वाळीस घालणं आहे. आबासाहेब गेले हे मनी आणू नका, ते तुम्हा मतच आहे. आम्ही आहोत ती त्यांची पायधूळ. तुमच्या साऱ्यांच्या जोराबळावर 3 आघाड्यांची भक्कम मोहीम खोलण्याचा बडा मनसुबा धरून आहोत आम्ही. राजे मोहिमेचा तपशील देण्यापूर्वी क्षणभर थांबले आणि मग ते बोलू लागले, रूपाजी, तुम्ही मानाजी, संताजीच्या मेळाने 7,000ची दिमत घेऊन नाशिक भागात उतरा. साल्लेरची, हंसाजी आणि त्रिंबकगडाची, सोनगडाची ठाणी तुमच्या कुमकेला राहतील. तुमची फौज गाठीशी आहे. तिला केव्हाही उगवतीला वऱ्हाड खानदेशच्या आणि मावळतीला जव्हार किनारपट्टीला जोड देण्यासाठी जोडावं लागेल या बेतात असा. हुल मात्र सुरतेवर चालून येणार अशी ठेवा. जी रूपाजी भोसल्याने जोखीम उचलली. निळोपंत, तुम्ही जव्हार, मनोर, गणेशगाव हा फाटा धरून रूपाजींची बगल राखा. दादाजी प्रभू, तुकोजी सुधागडपासून कल्याण पावे तो लक्ष ठेवून किनारपट्टीचा सिद्धी उचल खाऊ म्हणेल त्यास तुम्ही जरबेट ठेवा. मलोजी, तुम्ही कराडचे विकोजी रुद्र, साताऱ्याचे अंबाजी मोरदेव यांची जोड ठेवून मिरजेच्या आदिलशाही ठाण्यावर लक्ष ठेवा. जी आज्ञा झुलल्या हातांनी वरच्यावर तोलल्या गेल्या. सरलष्कर, तुम्ही आनंदराव, केशव त्रिमोल, नागोजी बल्लाळ, धनाजी अशा तुमच्या निवडीच्या आसामींची 30,000 जातस्वार पाठीशी घेऊन वऱ्हाड खानदेश चटक्या छाप्यांनी टापांखाली घ्या. औरंगाबादवर चालून जाण्याची हुल ठेवा. वऱ्हाड राखण्यासाठी मोगली फौजा बुऱ्हाणपूर सोडतील तेच मानून चालवायचे आहे. आम्ही जातीनं बागलानात उतरू. तुमच्या जोडीने बुऱ्हाणपूर ताब्यात घेऊ. सर्व सदरकरांना मानवस्त्रे आणि निरोपाचे विडे देण्यात आले. म्हणजे तुम्ही बघता आहात का की संभाजी महाराजांचं युद्ध नियोजन कौशल्य किती सखोल होतं ते. तुम्हाला मी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये सांगतो. संभाजी महाराजांनी सैन्याच्या 3 आघाडी केली. पहिल्या आघाडीला पाठवलं नाशिक प्रांतात आणि सुरतेवर हल्ला करण्याची हुल उठवली. दुसऱ्या आघाडीला पाठवलं वऱ्हाड खानदेशात आणि औरंगाबादवर चालून जाण्याची हुल उठवली, जेणेकरून बुऱ्हाणपुरात असलेली मुघल फौजा या प्रदेशांना दाखण्यासाठी बुऱ्हाणपूर सोडतील आणि याच संधीचा फायदा घेऊन संभाजी महाराज बुऱ्हाणपुराला आपल्या टापांखाली चिरडतील. आणि सुरक्षितता म्हणून काही दगाफटका होऊ नये म्हणून तिसऱ्या आघाडीला सिद्धी आणि आदिलशाहीला जरबेट ठेवण्यासाठी व त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ठेवलं. अतिशय उत्कृष्ट अशी रणनीती. आता बुऱ्हाणपुराची काही खेर नाही. बुऱ्हाणपूर, मोगली सत्तेने दख्खन दरवाजा मानलेले मातब्बर ठाणे. शिवाजी महाराजांनी सुरतेची बेसुरत केलीच होती. आता त्यांचे पुत्र बुऱ्हाणपुराचे विराणपूर करण्याची मोहीम आखीत होते. आग्रा आणि दिल्लीनंतर बुऱ्हाणपूर ही मोगलांची तिसरी खरीखुरी वैभवनगरी होती. ते दक्षिणेचे प्रवेशद्वार म्हणून तिचे मध्ययुगीन हिंदुस्थानातली सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ख्याती होती. खान जहान बहादूर खान कोकलताश याची येथे नेमणूक करण्यात आलेली होती. पण यावेळी हा बुऱ्हाणपुरामध्ये नव्हताच.
औरंगाबादमध्ये गेलेला होता. 6,000च्या फौजेपैकी 3,000ची फौज घेऊन. त्याच्या माघारी नायब सुभेदार काकर खान आज खऱ्या अर्थाने बुऱ्हाणपुराचा मालक होता. 30 जानेवारी 1681ची ती तिन्ही सांज वरवर नेहमीसारखीच भासत होती. नायब सुभेदार काकर खान याने अलीकडे हिंदू रयतेशी घेतलेल्या वाकडेपणामुळे तो अनेकांच्या रोषाचा धनी झाला होता. जिजिया कर वसूल करण्याचे पाक काम तो करीत होता. आजवर वसूल केलेला कर परत भरणा करण्याची वेळ त्याच्यावर आली होती. काकर खानाने संध्याकाळची नमाज पडून चांदर गुंडाळली. तेवढ्यात 4-5 जासूसांची घोडी त्याच्या वाड्याला भिडली. हुजूर हुजूर, मराठे बुऱ्हाणपुरावर चालून आले. मराठोने धावा बोला हुजूर. क्या बघते हो, मराठे और बुऱ्हाणपूर पर? ते तर सुरत उठणार होते ना. काकर खान चक्रावला, पण स्वतःला सावरत तो म्हणाला, मराठ्यांचा सिपालदार कोण आहे? तो संभा तर इतक्या दूर येऊ शकत नाही. पोहोचेंगाही कैसे? 15 दिवस पहिले तो रायगडावर होता. दुला राजा बनून स्वतःच्या तख्तपेशीची मजा लुटत होता. किसी भी हालत वो नाही आ सकता. सड्या घोड्यावरून दादीन धाव घेतली तरी त्याला इकडे यायला किमान 5 ते 6 दिवस लागतील. शेजारीच उभा असलेला एक मौली म्हणाला. पण त्याच वेळी जासूस थरथर कापत म्हणाले, हुजूर, संभाजी आया है. हे ऐकताच त्यांची बोलती बंद झाली. काकड खान आणि त्याच्या मंडळींना ती खबर खरी वाटेना. अरे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र आहे यो. चैनीत विलासात आरामात जगणारा नव्हे, तर रयतेच्या कल्याणासाठी रातदिन झटणारा राजा आहे यो. संभाजीने आक्रमण केलंय हे ऐकताच नगरातले काही बडे व्यापारी तेथे तात्काळ गोळा झाले. सर्वत्र भीतीचे वातावरण परसले. तेवढ्यात आणखी 3 जासूस धावत आले. ते ताजी बातमी सांगू लागले. हुजूर, येथून 3 कोसांवर जंगल झाडीचा आसरा घेऊन मराठे गुपचूप येऊन मुक्काम करून राहिलेत. सोबत बडी फौज आहे. हंबीर मामा नावाचा त्यांचा बहुत बडा हटेला सिपालदार भी मौजूद है. आणि फौज असेल 15-17 हजार. या अल्लाह, काफर खान फक्त भोवळ येऊन पडायचा बाकी राहिला होता. चारी बाजूने तो घेरला गेला होता. आणि वरून गंमत म्हणजे सुरतेवर आक्रमण होणार या आशंकेने त्यांनी त्याच्याकडे उरलेली सुरलेली फौजही सुरतेकडे पाठवून दिली होती. त्याला काही समजेना काय करावं ते. तो चरफडत गरजला, ये मराठे तो बदमाश आहे. सुरतेचं नाटक रचून या बदमाश औलादींनी बुऱ्हाणपूर सफासट करायचं ठरवलं आहे. तर त्या शिवाजीपेक्षा त्याचा लोंडा संभा महाबदमाश निघाला. क्या बतला तू हुजूर, त्या नादान लोकांच्या चाली इतक्या खुफिया आहेत म्हणून सांगू. त्या हैवानांनी दुपारीच मागच्या जंगलात खाना तयार केला. ती गाठोडे घेऊन ते रात्रीचे जवळपासच्या झाडीत येऊन दबून बसले आहेत. त्यांचा तळ एवढा मोठा आहे, पण त्या तळावर एकही चुरा पेटलेला दिसणार नाही. सारं कसं गुपचूप. इतकाही नाही हुजूर, तिसरा जासूस सांगू लागला. त्या खूप खोपडीवाल्या हंबीर मामाने काय करावं? आजूबाजूच्या गावात त्याने कुत्र्यांपुढे शिजलेल्या मुर्गींचे तुकडे टाकले. कुत्र्यांना नादी लावून लगेच बाणानं व सोट्यानं मारून टाकलं. भला ऐसा क्यों क्या उन्होंने? इसकी वजह क्या है? हुजूर, कुत्र्यांनी ऐनवेळा कल्ला करू नये, गाव जागवू नये म्हणून. मरड्यांचा मकसद तरी काय आहे? बडा व्यापारी बाबरखान आग्रवाले याने विचारलं. दुसरं काय असणार आहे? या बुऱ्हाणपुराला लुटून फस्त करण्याचा इरादा आहे त्यांचा. काकर खान जरफडत म्हणाला, मरड्यांची अशी युद्धनीती तुम्ही आजपर्यंत कधी ऐकली होती का? हे मला कमेंट करून नक्की सांगा. काकर खानाच्या सदरेवर बैठक सुरू झाली. बडे व्यापारी, मुल्ला मौलवी सारे एकत्र आले. अनेक जण आपापसात कुजबुजू लागले. मत भुलो, संभाच्या त्या बापानं म्हणजे शिवानं सुरत 2 वखत तुटली होती. तेव्हा तिला पार लुटून फस्त केलं होतं. आपलं पण शहर जर एकदा सफासट केलं की मग पुन्हा ते उभं राहणार नाही. काही पण करा आणि आम्हाला वाचवा. व्यापारी सोनार इतके घाबरले की त्यांनी सरळ मोहरांच्या थैल्या काकरखान्याच्या पायावर ओतल्या. कुछ भी करो सरदार, पण आम्हाला वाचवा, पण आम्हाला वाचवा. काकर खान दिसायला काटक, ईर्ष्येबाज आणि लढावृत्तीचा होता. म्हणून तर जिजिया कराच्या वसुलीसाठी औरंगजेबाने खास त्याची निवड केली होती. त्याने तात्काळ फौजदाराला बोलवले आणि मोगलांच्या सरदाराला शोभेल असंच निर्णय त्याने घेतला. येथील तेवढे माणसे बाले किल्ल्यात घेऊन तटाचे दरवाजे बंद करून टाकले. बाहेरचे मालवान व्यापारी, पुरे आणि रयत मरणावर सोडले. रयत गेली खड्ड्यात. आधी आपला जीव आणि संपत्ती महत्वाची. बहुधा आपल्या भारतातील नेत्यांनी या काकरखानालाच आदर्श मानलेले दिसतं, नाही का? नवाबपुरा, खुर्रमपुरा, शहागंज, शहाजहानपुरा, हसनपुरा सर्व पुरांचे सराफी आणि व्यापारी कट्टे लुटीला पडले होते. सोने, चांदी, मोते, नगदी नाणी यांची कलमावर रास राजांच्या सामने ओतण्यात येऊ लागली.
मोजदात करून जागच्या जागी ती गोणी बंद करून त्यावर मोहरा चढविल्या जाऊ लागल्या. काही मावळे बालेकिल्ल्याच्या तटाला शिड्या जोडून वर चढण्याची खटपट करीत होते. भक्कम उंच तटामुळे ते साधत नव्हते. बिजलीसारखे जनावर फेकीत हंबीरराव शहराभोवती फेर घेत बाक्यांना चित्ता देत होते. वरचा माल हस्तगत करण्यात पहिला दिवस गेला. पुढचे 2 दिवस खंत्या लावून भूमिगत धन बाहेर खेचण्यात आले. 3 दिवस बुऱ्हाणपूर भोवती व्यापारी पुरे पेटत होते. लक्षावधींची गोणीबंद लूट मावळ्यांनी दख्खन दरवाजाबाहेर काढली होती. 3 दिवस संभाजीराजे आणि हंबीरराव त्या हमल्यावर जागती नजर ठेवून भिरभिरत होते. एवढ्यात जासूसांनी खबर आणली, औरंगाबादेचा बहादूर खान बळकट फौजेनिशी बाहेर पडला आहे. बुऱ्हाणपूरची कुमक करण्यासाठी येतो आहे. ज्या रानवाऱ्याच्या झडप्याने मावळे आले होते त्या चालाकीने प्रचंड लुटीसह त्यांनी जळके बुऱ्हाणपूर सोडले. किमती कापड, काच सामान अशा अनेक वस्तू वाहनाची सोय नसल्याने तशाच मागे सोडण्यात आल्या. फौजेच्या 2 फळ्या करण्यात आल्या. लुटीचे डाग घेतलेली फौज पाठीशी घेत संभाजीराजे चोपडा धरणगाव मार्गे पुन्हा बागलाणाकडे वळले. हंबीरराव, नागोजी व केशोत्रिमल पुन्हा पलटी मारून वऱ्हाडात घुसले. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यावर तुम्हाला आपण संभाजी महाराजांचे मावळे असल्याचा अभिमान वाटेल. जो पण संभाजी महाराजांविरुद्ध बोलत असेल, त्यांच्या चरित्रावर, कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उभं करत असेल, त्याला हा प्रसंग तुम्ही दाखवून द्या. संभाजी महाराज हे शिवाजी महाराजां इतकेच नीतिवान राजे होते हे या प्रसंगावरून सिद्ध होते. ऐका, मराठ्यांची जेव्हा लूट सुरूच होती तेव्हा रायप्पाने खबर आणली की महाराज, एक चांगली खबर आहे बघा. अरबी घोड्यांचा एक मोठा व्यापारी उस्मान खान आलाय. चांगली 2000 उमदी जनावर आहेत त्याच्या संघ. काय सांगतोस? कुठे आहे तो? शंभूराजे उत्साहाने ताडकन उठून उभे राहिले. इथं दमदमपुराच्या बागजवळ. बहादूर खान औरंगाबादला गेल्यानं उस्मान व्यापारी त्याची वाट बघत खोळंबून बसलाय. एवढी मोठी अश्वदौलत बाजूलाच येऊन ठाणबंद झाली आहे हे कळता शंभूराजांच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या. हंबीर मामा आणि आपल्या सोबतची गस्तीची पथके घेऊन शंभूराजे लागलीच तिकडे रवाना झाले. दमदम बागेच्या जवळची ती घोडी बघताना त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. अशी मस्त रुद्दांड, पाठीची तजेलदार आणि देखणी जनावरे, एकाहून एक उंच जनावर, अशी जनावरे त्यांनी अलीकडच्या काळात कुठे बघितलीच नव्हती. एका आभाळी रंगाच्या आणि गळ्याजवळ लांब सडक केस असलेल्या घोड्याच्या पाठीवर त्यांनी लाडाने थाप मारली. सौदागर उस्मान राजांच्या समोर हात जोडून थरथरत उभा होता. त्याच्याकडे बघत राजे बोलले, अशी सिंचनी, अशी पैदास, अशी निगा आमच्या देशात शक्य नाही. कुठून आणली ती जनावरं? जी जी अरबस्थानातून. डरू नकोस, नीट खडा राहा. एखाद्या शिल्पकाराने आपल्या बोटांची छिन्नी करून शिल्पाकृती घडवाव्यात तशी जादू आहे तुझ्या बोटामध्ये. शंभूराजांना राहवले नाही. त्यांनी झटकन त्या आभाळी रंगाच्या मस्तवाल घोड्यावर उडी घेतली. जीन सामान नसताना त्यावर मान टोकली आणि लगाम खेचला. त्याबरोबर तो अश्व पुढचे पाय हवेत उंचावत मोठ्याने किंकाळला. जागेवर पाय झाडत त्या नाचू लागला. तसा उस्मान ओरडला, राजा साहब ठहरो, ठहरो राजा साहब, ये बहुत नादान जानवर है, गिरोगे. परंतु शंभूराजे तेथून अदृश्य झाले. त्यांच्या पाठोपाठ रायप्पा आणि इतरांची गस्तीची घोडी दौडली. उस्मान कपाळावर हात मारून तिथेच खडा होता. त्याच्या भयभीत चेहऱ्याकडे हंबीर मामा हसून बघत होते. बऱ्याच उशिराने राजे परतले. तो घोडा आणि त्यावर स्वार झालेले शंभूराजे जन्मजन्मांतरीचे यार असल्यासारखे झोकात माघारी परतले होते. आणि मग शंभूराजांनी जनावराची किंमत सौदागराला विचारली. तसं घाबरलेला उस्मान शंभूराजांच्या पायावर कोसळला. दया याचना करत बोलला, मेरे आका, क्यों गरीब का मजा उडाते हो? ये जनावर हा पुरा तबेला मुफ्त में ले जाओ, लेकिन माझा आणि माझ्या आदमी लोकांचा जीव घेऊ नका. आमच्या बालबच्च्यात आम्हास वापिस जाऊ द्या. शंभूराजे मनसोक्त हसले. हंबीर मामांनीही त्या सौदागराला समजावले. शेवटी शंभूराजे बोलले, बोल, तुझी असेल ती किंमत सांग, पण एकही जनावर आम्हाला फुकट न्यायचं नाही. तो सौदागर कसानुसा हसला आणि थोडंसं धाडस करून बोलला, अजी हुजूर, आपण इथं बाजूलाच खुलेआम पुरी बुरहानपूर नगरी लुटता आहात आणि इकडं आमच्या जनावराची किंमत विचारत आहात. हुजूर, हमें कुचलवा देने का तो आपका इरादा नहीं. राजस्वाने हास्याच्या छटा शंभूराजांच्या मुखावर थळल्या. ते म्हणाले, सौदागर, ज्या कष्टानं, मेहनतीनं, लगावानं ही अश्वलक्ष्मी तू वाढवलीस, तिचा अपमान करायचा आमचा इरादा नाही. राजांनी तो पुरा तबेला खरेदी केला. आपल्या तळावर परतल्यावर ते खंडोबल्लाळांना हळूच म्हणाले, खंडोबा, या सौदागराच्या पदरामध्ये आपल्या खजिन्यातलंच द्रव्य टाका, बुऱ्हाणपुराच्या लुटीमधलं नको. राजांच्या त्या उद्गारावर खंडोबल्लाळ आणि हंबीरमामा मनमुराद हसले. नीतिवान राजा म्हणतात ते याला.
संभाजी महाराज ती 2000 घोडी लुटू शकत होते. शेजारीच बुऱ्हाणपुराची राखरांगोळी ते करत होते. कोण अडवणार होते त्यांना? पण नाही, संभाजी महाराजांनी ती घोडी लुटली नाहीत, खरेदी केलीत. आणि त्या घोड्यांची किंमत स्वराज्याच्या खजिन्यातून दिली, बुऱ्हाणपुराच्या लुटीमधून नव्हे. खरोखरच नीतिमत्ता रक्तात असावी लागते असं लोक का म्हणतात ते आज कळालं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. खूप दिवसांनी व्हिडिओ टाकला आहे, नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि संभाजी महाराजांचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या या शिवकार्यात सामील होण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच रोमांचकारी व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.